आणि त्या पोऱ्याच्या बापानं ऐकलं इंदुरीकरचं कीर्तन, त्याला परिणाम झाला. कारण आपलं कीर्तन 2-3 वेळा ज्यानं ऐकलं ना, थोडाफार झटका त्याला. तुम्ही खरं सांगा, लबाड नाही बोलायचं. आता मी 7-8 वर्षापासून येतोय आजिलीला, फरक पडत नाही आपल्या कीर्तनाचा, फरक पडत नाही. थोडाफार का होईना पण बसतोच झटका. ते बाप नंगाट होत. आता त्या पोराला त्या पुरीच्या बापानं सांगितलं, जर त्या पुरीची परत तो गाठ घेतली तंगड्यातून काढीन. आता त्या पोऱ्या पुढे प्रश्न काय पडला, आधार कोणता झाला त्याला, आईचा. त्यानं बापा आईला सांगितलंय, बघ पप्पांना सांग माझं तिच्यावर प्रेम आहे. आणि ती पोरगी म्हणली शक्य नाही, बरबाद, फुकाट मिळत ना सगळं, जिंदगी माझी बरबाद. ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. एक तर ती माझी होईल, नाही तर कोणाची होणार नाही. आणि कोणाची जरी झाली, एक तर ती राहील, नाही तर. आणि आई तुला सांगून ठेवतो, हा तुझा दिवा जर ह्या आठवड्यात फायनल झालं नाही तर तुला कधी दिसणार नाही. आणि मग आईला तर वाच, मायाळू जनावर ते. तिने लगेच रडायला सुरुवात केली. नवऱ्या पुढे आली, यानं कीर्तन ऐकलं होतं, ताईट बसला होता खुर्चीवर. हा काय म्हणला, आता जाऊ द्या मुर्दा, आई साजाचा अनुभव. मी ताईट आहे म्हणला. ती गेली, ती म्हणली तोंड झोडायला लागली. गेली म्हणली, हातातून पोरग जायची वेळ आली, त्या पोरीच्या बापाला भेटा आणि काहीतरी करून टाका. ते पोर आपलं पार येडेवाणी करायला लागलं, ते मरायवा आलंय. यानं 2-4 बायकोच्याच ठेवून दिल्या. मागा वाय वाय मागा कार्ट म्हणलं गुंगली गडे. हा उघडच कार्यक्रम झाला. आपल्या आईलाच फटकावलं. म्हणजे त्या बापाच्या डोक्यात कीर्तन फिट बदल, त्यानं आईच्याच 2-4 ठेवून दिल्या. ती म्हणली, भाऊ 40 वर्षात माझ्या हात टाकला नव्हता तू पाय भाऊ. आता मला अजून पुन्हा जर सांगायला गेलं तर मी मेलेस. मग आता त्या पोराला आधार राहिला का कोणाचा नाही. पण ते पोरं हुशार असतात. तो म्हणला आपण जिरवणार बापाची. बापाची अशी जिरवायची, ती तर दुसरी कोणची होता का बा. मग त्यानं काय केलं, औषध घेतलं, पॉइझन प्याला नाही, हॉटेलात चोळलं. कोणाला घाबरायला, बापाला घाबरायला चोळलं. त्याची आई तोंड झोडायला लागली. हातातून पोर गेलं, हातातून पोर गेलं. हा पेपर वाचित होता. ती आली म्हणली, घेतलं ना पोरानं औषध, झालं ना मना जाग. तो म्हणला मेलं नाही ना, होईल परत. परत होईल, थोडं लांबल पण होईल परत. तू भुकू नको. तू जर भुकली तर मला उठावं लागेल. ती म्हणली उठ. कारण आता तुम्ही पहिलाच झपाटा माझ्या मार दिला ते कीर्तन म्हणतो. मग आता मी जर उठलो तर तू तुझ्या कार्ट्यानं पाहिलं आपल्या बापावर कीर्तनाचा झटका लईच मोठा झालाय. आणि त्याला ते थोडीशी आग व्हायला लागली. ते आलं बापा पुढं. यानं बाईच माग केली, बोलला नाही काही. 5-7 ठेवून दिल्या निबार. ते पण पप्पा मी पेलोच नाही हो, फक्त सोडलंय पप्पा, मी पेलो नाही. घेतली जिभेनं. Decathlon, 60+ sports, 6,000+ products. दाबून पाहिलं दातानं. एक्सप्रेस हायवे संपला, टोल नाका आला. इथं आलं लहानातड. लहानातड सांगितलं निवांत या, गडबड करू नका, ज्याला जागा होईल त्यानं राहा, बाकीच्यांनी दुसऱ्या आतड्यात चला. मोठ्या आतड्याने सांगितलं किती जण या, पण बोर्ड वाचून या, एकच मुक्काम करता येईल. आणि जो सकाळी बाहेर गेला त्यानं कुणाची जरी सही आणली त्याला पुन्हा एंट्री दिली जाणार नाही. म्हणजे एकटा गेला म्हणजे गेला. ऐका आता, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होईल. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होईल, पण त्या सोन्याचं परत काही केलं तरी लोखंड होणार नाही. ऊसावर क्रिया केली तर त्याची साखर होईल, पण त्या साखरेचा परत कधी ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, पण लोण्याचं परत दूध होणार नाही. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, 199 आणि 200.
लोहाचे कणक होय. एकदा बर्बाद झालेला माणूस पुन्हा जागेवर येऊ शकत नाही. झालं फायनल. आता पोरांनो सावध राहा. वस्तू पाहिली कुणी? याने डोळ्याने. मग आता सरळ बसायचं पटकान आणि माझ्या तोंडातून आता शब्द बाहेर पडतील. जेवढे शब्द बाहेर पडतील त्याला पहिलं अक्षर गो येईल. गो काय येईल? नीट बाय काय येईल? गो. आणि किती वेळा येतं मोजायचं. मोजाल पटकन. सावध आहे का तुम्ही? सावध आहे का तुम्ही? करू का सुरुवात? मोजायचंय बरं का. काय मोजायचंय? गो. गावाचं नाव गोकुळ, मित्राचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरथ, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा डोंगर गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंदन, तो आला गोकुळात. 100 गोवामधले सगळे नापास. ऐका आता नीट मोजा. मीच सांगतो आता. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषध गायाचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. 10 पुरावा 7. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर, पुरावा 7वा अध्याय. पायपा शरीराची गावा. याच्यात कृष्ण जन्माला आला. पोरांनो आता सरळ बघायचं. माझ्या बोटाकडे पाहायचं पटकान आणि माझ्या बोट जितकं फास्ट फिरन तितके आकडे ओळखायचे. सावध आहे का तुम्ही? पहा बरं का. अरे गेलो ना बोट निघून. पहा आता काय माहिती. 0 0. हा ओळखा पटकन.